कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये जगण्याचं वास्तव टिपता येतं, पण त्या वास्तवामागची वेदना, संघर्ष आणि उपेक्षा जगासमोर मांडण्यासाठी संवेदनशील नजरेसोबतच धाडसही लागतं. भारतातील डोंग, मुसाहार, वाल्मिकी, महाराष्ट्रातील मशनजोगी आणि पारधी अशा दुर्लक्षित समाज घटकांचं जगणं आपल्या छायाचित्रांमधून जगभर पोहोचवणारे, त्यांच्या संघर्षाला आवाज देणारे आणि त्यांच्या वास्तवाकडे समाजाचं लक्ष वेधणारे ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओळवे. जगाने दुर्लक्षित केलेल्या या माणसांच्या आयुष्याकडे त्यांनी केवळ कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहिलं नाही, तर त्यांच्या वेदना आणि संघर्ष समजून घेत त्या जगासमोर मांडल्या. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ प्रवासामागची प्रेरणा, या समाज घटकांसोबतचे त्यांचे अनुभव आणि त्यांच्या छायाचित्रांमधून जगासमोर आलेलं वास्तव जाणून घेण्यासाठी घेतलेली ही विशेष मुलाखत. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओळवे, ज्यांनी अनेक विषयांवर छायाचित्र काढून ती समाजासमोर एक आरसा बनण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासोबत आज आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, तरुण भारतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज छायाचित्र दिन, त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही वंचित, उपेक्षित जे घटक असतील त्यांचं छायाचित्र काढून लोकांपर्यंत पोहोचवले, तर तो प्रवास तुमचा एकूणच कसा होता? नाही, प्रवास म्हणजे मी प्रेस फोटोग्राफर होतो. मी दैनंदिन जसं तुम्ही काम करता, जसं वर्तमानपत्राचे काम फोटोग्राफर काम करतो की तो इव्हेंट कवर करतो, ॲक्सिडेंट कवर करतो किंवा फायर कवर करतो, तसं मी फोटोग्राफी करायचो. आणि त्याच वेळेस मी पेज 3 जी बॉम्बेमध्ये हिरो हिरोईन आहे त्यांच्या घरी जाऊन फोटो काढायचो. आणि मग मला लक्षात आलं की हे माझं जग आहे का, हे एवढं म्हणजे तारांकित रात्री असे काळे चष्मे घातलेले लोक आणि मोठ्या मोठ्या पाठ्या, मोठ्या मोठ्या गाड्या आणि ते सुंदर कपडे घातलेले सुंदर लोक. आणि म्हटलं मी त्यांचे फोटो काढायचो रात्रभर, मग सकाळी ऑफिसला द्यायचो, आम्ही ते छापायचो. आणि मग त्याच्यामध्ये फार मोठे मोठे कलाकार पण होते. पण नंतर लक्षात आलं की मी जिकडनं येतो किंवा मी जिथे राहतो ते जग फार वेगळं आहे. आणि मग तिथे मी सुरुवात केली की आपण आपल्या जवळचंच विश्व बघायला सुरुवात करूया. आणि त्याचसाठी मग मी पहिली जी सिरीज केली ती सफाई कामगारांची केली. मुंबईतले सफाई कामगार जे आहेत त्यांच्यावर मी 1-1.5 वर्ष काम केलं. त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या कामावर गेलो, त्यांचे लग्न, बर्थडे सगळं असं म्हणजे पूर्ण जीवन मी पहिल्यांदाच, मला वाटतं 50 वर्षात 60 वर्षात पहिल्यांदाच असे कोणी एवढे छायाचित्र काढले असतील सफाई कामगारचे. आपण सफाई कामगाराला बघतो आणि नाक बंद करतो ना, कचरा बघितला तर ते सिरीज फार गाजली, ती लोकांपर्यंत पोहोचली. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला की मी सामाजिक विषय घेईल आणि त्याच्यावर काम करेन. तर हा प्रवास सफाई कामगारपर्यंत सुरू झाला. मग तिथं मुंबईमध्ये मी वेशा कामगार आहेत जे आमच्याच एरियामध्ये सेंट्रलमध्ये राहतात, शहराच्या मध्यभागी राहतात, पण फार त्याच्याबद्दल घृणा आणि द्वेष आहे सर्वांच्या लोकात की अरे ती स्त्री तिथे उभी असते काय. पण मी नामदेव ढसाळांच्या कवितांचं पुस्तक वाचलं होतं आणि तिकडचं मला असं एक आकर्षण होतं की काय आहे या गल्लीमध्ये, कमाटीपुरामध्ये. आणि मग मी कमाटीपुरामध्ये जायला सुरुवात केली आणि मग तिथे हळूहळू ओळख केली, तिथे बसायला लागलो, भेटायला लागलो. आणि मग ती एक जवळ 15-16 वर्षाची मी कमाटीपुरा म्हणून एक सिरीज पूर्ण केली. त्यांचं विश्व दाखवायचा प्रयत्न केला की किती आपल्या जवळ असल्यावर पण आपण जर लोकांच्या गोष्टी ऐकल्या तर आपल्याला पण भरपूर समजू शकतं ते दुसऱ्याच्याबद्दल. आपल्या मनातला त्यांचा जो द्वेष आहे किंवा जो करंटेपणा आहे तो निघून जातो, कारण की त्या पण दुःखात असतात, त्यांचं पण आहे. आणि त्या पण स्त्रिया आहेत, ते कोणाचे बहीण आहेत किंवा कोणाची बायको आहेत, आई आहे. तर तो दृष्टिकोन मी आणायचा प्रयत्न केला त्या कामात की स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नाही, पण एक स्त्री आहे, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे कोणाची तरी. तो तिथे प्रयत्न केला. आता 10 वर्ष ती सिरीज केली. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की भारतामध्ये म्हणजे आपल्या घरापासूनच सुरुवात होते की सर्वात जास्त स्त्रियांवर अत्याचार देशात होतात. मग ते लग्नाला नकार दिला म्हणून ॲसिड फेकतात किंवा कारण पाहिजे फक्त माणसाला, आणि मग ते त्या स्त्रीला अगदी काय म्हणतात त्याला एवढं मानहानी करतात तिची की तिचा आत्मावर हे करतात. म्हणजे तिचं जर विद्रूप केलं तर ती स्त्री आहे, तिला सुंदरता आवडते आणि तुम्ही विद्रूप करता तिला. तर ती सिरीज पूर्ण देशात मी केली आणि ती सर्वायवर म्हणून सिरीज केली. फार बोल्ड आहेत त्या स्त्रिया ज्यांचं मी फोटोग्राफ केलेत.
त्या एवढ्या दुःखातनं आल्या आहेत आणि मी त्यांना विचारलं की काढू का फोटो. ते म्हणाले की भैया अगर किसी को इसका फ़ायदा होता तो आप जरूर निकालिए. एवढं त्या सिरीजमध्ये दुःख आहेत, वेदना आहे, करुणा आहे आणि अत्याचार आहे जो स्त्री म्हणून जो मिळतात. म्हणजे अशा अशा गोष्टी आहेत की शेजाऱ्याबरोबर भांडणं झालं तर धडा शिकवायसाठी स्त्रीवर काहीतरी करायचं किंवा विच हंटिंग करायचं. की एक स्त्री बघितली तिला ती एकटी आहे तर मग तिला कसं आपण मारायचं आणि कसं तिची जागा किंवा ते असेल ते घ्यायचं. मग ती केली. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या देशात मुली आवडत नाहीत जन्म घ्यायला. तर एकदम मुली म्हणजे नाही पाहिजे, मुलगा पाहिजे सगळ्यांना, नाव रोशन करणार आणि असं. पण मुलगी का नाही पाहिजे म्हणून मला 2 मुली आहेत. तर मी म्हटलं की आपण शोधूया की काय आहे ते. तर एवढं प्रचंड प्रमाणात जन्माच्या वेळेसच त्यांना ज्यावेळेस भ्रूण हत्या होते, मग हळूहळू करत करत त्यांचा जो प्रवास आहे तो टिपण्याचा मी प्रयत्न केला. अशा तर भरपूर सिरीज आहेत जे मी सांगितलं. होय. तुम्ही एका मुलाखतीमध्ये तुमच्या खडतरतेविषयी सांगितलंय. तर तो खडतरतेचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? खडतरचा प्रवास म्हणजे माझे बाबा आई आम्ही मुंबईत होतो आणि घरची परिस्थिती फार हालाकीची होती. म्हणजे प्रचंड गरिबीतनं आम्ही आलो होतो. शिक्षण होतं. बाबा कवी होते, गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये होते, पण त्यांना व्यसन लागलं होतं. तर त्या व्यसनामुळे मग घरात लक्ष नव्हतं. तर मग मी त्या परिस्थितीमध्ये माझी आईने आणि माझ्या मित्राने मला कॅमेरा घेऊन दिला, पहिला कॅमेरा. आणि तो कॅमेरा मी घेतल्यावर मग मला लक्षात आलं की मला फोटोग्राफी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. जर मला माझ्या भावंडांना माझ्या कुटुंबाला जर वर आणायचं असेल तर मला फोटोग्राफी केली काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ती फोटोग्राफी मला शेवटचं होतं की त्याच्या अगोदरच मी इंजिनिअरिंगला होतो. इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉपआउट होतो. काही मराठी माणसाला ते इंग्रजीत शाळेत गेल्यावर कसं होतं, मराठीमधनं आलो आणि डायरेक्ट कॉलेजला गेलं तर इंग्रजी काही समजतच नव्हतं. तरी बाबा म्हणाले की तो इंजिनियर म्हणजे पॉसिबल नव्हतं. आणि मग तिथून मी कॅमेरा घेतला आणि मग नंतर तो प्रवास सुरू झाला. तो आजपर्यंत चालू आहे. फोटोच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न करताय. तर कसं वाटतंय सर तुम्हाला? मला ती जास्त कणव आहे म्हणजे जी मला ती दिसते पटकन किंवा ओव्हर द इयर मी फोटोग्राफ करतो. मला वेदना समजतात. फोटोग्राफीमध्ये स्किल आहे. मला माहीत आहे की कोणत्या पद्धतीने काढायचं आणि कसं त्याला प्रभावित करायचं. तर म्हटलं ही जी स्किल आहे जी माझी जी आहे तेच मी करू शकतो. मी दुसरं तर काही करू शकत नाही त्यांच्यासाठी. मी काय करू शकतो की त्यांचे फोटो काढायचे आणि ते फोटो जाऊन जगाला दाखवायचे. ते म्हणजे जेणेकरून कुठे काहीतरी लोकांमध्ये प्रकाश पडेल. म्हणजे मला माहीत आहे की एक फोटो काही जग बदलणार नाही आहे, पण आपलं काम आहे की एक फोटो दाखवायचा, खाली कॅप्शन लिहायचं की बाबा असं असं झालेलं आहे. आणि ते जर आपल्याला अवॉइड करता आलं तर मला आनंद होईल की त्या परिवर्तनाचा तो भाग होईल. तर त्या वेदना मी आणायचा प्रयत्न करतो आणि लोकांना त्याच वेदना ज्या मी भोगल्यात किंवा ज्या बघितल्यात ते त्या व्ह्यूअरकडे ज्या बघणाऱ्याला जायला पाहिजे. असा एखादा प्रसंग आहे का जो तुम्ही एखादं छायाचित्र पोस्ट केले तर त्याच्यावर परिवर्तन घडले किंवा काय जाणवले तुम्हाला तसं काही? नाही, असं म्हणता येणार नाही की त्याच्यावर परिवर्तन लगेच झालं असेल किंवा होईल असं आपण एव्हिडन्शियली काही म्हणू शकत नाही. पण काही ना कुठेतरी जो इग्नोरंट समाज आहे, ज्याला विचार करायचं नाही आहे किंवा त्याला माहीत नसतं, त्याला कमीत कमी ते माहीत करून देणं जे आपलं काम आहे पत्रकारांचं, छायाचित्रकारांचं, की कमीत कमी ती माहिती त्याच्याकडे पोहोचवणं की हे चुकीचं आहे आणि हे चांगलं आहे किंवा हे होतं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आहे किंवा नंतर जी शृंखला आहे सरकारची आहे, सरकार सर्वात महत्त्वाचं असतं किंवा मग जी चेंज मेकर्स आहेत त्यांनी बघणं, ते कुठे ना कुठे त्याचा एक फायदा तर होतोच असं मला वाटतं. आणि एक तर असतं की छायाचित्र बघितलं जो बघतो त्याच्यामध्ये पण थोडीशी हालचाल होते, त्याच्या पण जरा इमोशन्स हे होतात की अरे असं व्हायला नाही पाहिजे. हा माझा अनुभव आहे की लोक म्हणतात की अरे हे बघितलं असं नाही व्हायला पाहिजे. तर ती सुरुवात होऊ शकते बदलाची, असं म्हणजे मला वाटतं. होत पण असेल. आज तुम्ही कोल्हापुरात आहात, हो. शाहू महाराजांच्या नगरी. तर शाहू महाराजांनी सुद्धा अनेक वंचित घटकांसाठी अनेक प्रयत्न केले किंवा त्यांच्यासाठी खूप काही करून ठेवले त्यांनी. हो. तर त्याबद्दल काय सांगा? आमचे शाहू महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी पहिल्यांदा दलित आणि जे मार्जिनलाइज त्यांच्यासाठी
जो राजा ज्याला कणव होती त्यांनी सुरू केलं, हा पहिला राजा ज्याला ते समजलं होतं. मी आत्ताच पारधी समाजावर काम करतोय, तर तुम्हाला माहिती आहे महाराजांनी स्वतःचं नाव त्या लोकांना दिलेलं आहे. तर तुम्ही पारधी समाजामध्ये भोसले आहेत आत्ता, त्यांनी आडनाव दिलं स्वतःचं, म्हणजे विचार करा, स्वतःचं नाव दिलं, स्वतःचे पैसे दिले, असा आपला राजा आहे. आणि म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज आणि कोल्हापूर आमच्यासाठी एकदम. आणि शेवटी याच शहरातनं बाबासाहेब आंबेडकरांना पण मदत केलेली आहे शाहू महाराजांनी, त्यांनी पण रेकग्नाईज केलं त्यांचं. तर शाहू महाराज मला वाटतं आय थिंक आपल्या ह्याच्यातला देशातला पहिला राजा ज्याला सामाजिक जाण होती आणि ते परिवर्तन करण्याचं त्याचं हे पण होतं, म्हणजे त्यांचं दमक पण त्यांच्यात होती, धमक पण त्यांच्यात होती, असा राजा. आणि म्हणून मला कोल्हापूरला बोलावलं, मी लगेच आमंत्रण स्वीकारलं. मला तुमची भाषा फार आवडते, तुमचं जेवण फार आवडतं, मला कोल्हापूरच आवडतं. आता आपण बघतोय की लोकांमध्ये कसं कुठेतरी भेटायला गेलं किंवा मुलाखतीला गेलं की कुठेही नॉर्मली जनरली आपण कुठं पण जाऊन आडनाव विचारतो, हो, आडनावाला जास्त महत्व आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, आडनावाचं ना कसं आहे की आपला देश आहे ना जाम हुशार आहे, आपल्या देशातली माणसं फार हुशार आहेत आणि आपल्या नखात वर्णभेद आणि जातीभेद आहे. तर आपण नाव विचारतो, मग त्या नावाने समजलं नसेल ना, तर मग काका, मामा, आजोबा अशाची नावं, आणि त्यात बरोबर त्या नावापर्यंत तो पोहोचतो आणि त्याला माहीत पडतं की हा कोणत्या समाजाचा आहे. आपण फार इंटेलिजंट आहोत, म्हणजे एवढा समाज आपला इंटेलिजंट आहे. जो त्या माणसाची एकतर रंग बघितल्यावर सांगतो, हा नाव ऐकल्यावर त्याला समजतं, आणि जेवण बघितल्यावर समजतं की हा भेदभाव जो आहे ना, आणि तोच आपल्यासाठी फार हे आहे, म्हणजे चांगला नाही, याचा देश म्हणून चांगला नाही आहे. म्हणजे नावावरनं तुम्ही जात शोधता आणि मग त्याला खालच्या दर्जाचं मानता, ट्रीट पण तसंच केलं जातं. हो, ते बदलण्याची सुद्धा गरज आहे, कारण आपण नाही, ती मानसिकताच बदलायला पाहिजे ना. जर देश म्हणून जर तुम्ही परत जात व्यवस्थेमध्ये किंवा तिथेच राहिलात तर कसं होईल? म्हणजे आपल्याला जर पूर्ण नेशन म्हणून जर पुढे यायचं आहे तर सगळ्यांचं सोबत पाहिजे ना, इन्क्लुझिव्ह पाहिजे, सगळे एकत्र पाहिजे. असं नाही पाहिजे की डिवाइड आहे, हा तो आहे, हा तो आहे. काय नाही, मी महाराष्ट्राचा आहे, मी नंतर देशाचा आहे, देश माझा आहे. तर मला तो भेदभाव नसायला पाहिजे, आणि तो करूही नाही नाव किंवा जात किंवा कलर किंवा रंगावरनं भेदभाव न करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही का की आता फक्त ते बोलण्यापुरतं मर्यादित राहिले, पण वर्तवणूक किंवा परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न स्वतःमधून आपण करत नाहीये? ते आडनाव विचारलं जाते किंवा कास्टिझम केले जाते, हे फक्त ते बोलण्यापुरतं, हा हे असं करू नये, जातीभेद करू नये, हे फक्त बोलतात, पण करणारे लोक करतच असतात. मग त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हा शिक्षणाचा प्रश्न आहे. जोपर्यंत शिक्षण नाही तोपर्यंत मी समजू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकच उपाय आहे की जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही आणि समजून घेत नाही की हे काय आहे, की हा जो माणूस आहे किंवा जो जो तुमच्या सोबती आहे किंवा समोरचा जो माणूस आहे तो याच देशातला आहे, याच देशाचा तो नागरिक आहे, त्याला समान अधिकार आहेत तुमच्या माझ्यासारखे. तो वंचित होता काही वर्ष, पण आता राज्यघटनेने त्याला अधिकार दिलेले आहेत, आणि त्या अधिकार तुमच्यासाठी पण सेम आहेत आणि माझ्यासाठी पण सेम आहेत. तर त्या अधिकाराचा मला वाटतं त्यांनी दुरुपयोग नाही करावा या गोष्टीसाठी, आणि प्रत्येकाला समान. म्हणजे माझं तर एकदम प्रामाणिक मत आहे की तुम्हाला जर स्वच्छ पाणी मिळतं ना, तर मला पण स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, माझ्या मुलाला पण चांगल्या शाळेत जायला मिळालं पाहिजे, जर तुमच्या मुलीला शाळेत जायचं असेल. एवढं बरं झालं तर पूर्ण देशच प्रगत होईल ना. तुम्ही काम करत असताना असा काही अनुभव आलाय का, किंवा ते तुम्ही एखादं छायाचित्र पोस्ट केले किंवा लोकांपर्यंत ते पोहोचले, तर ज्यांचं छायाचित्र तुम्ही काढले त्यांच्या आयुष्यात काही बदल झालाय का? असं नाही सांगता येईल कारण की हे एकासाठी नाही, हे पूर्ण समाजासाठी आहे ती चित्राची. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या सिरीज आहेत, त्या रिप्रेझेंट करतात त्या समाजाला. म्हणजे ती एकाची गोष्ट नाही, ती पूर्ण समाजाची गोष्ट आहे, आणि ती समाजाची गोष्ट बदल पाहिजे, एक नाही. म्हणजे जसं एक शिकला तर दुसरं जाईलच नाही, जर शाळेत गेलं तर हे त्या समाजाची पूर्ण त्यांची व्यथा बाहेर आणण्यासाठी हा पूर्ण कलेक्टिव्हली त्या बाहेर आला पाहिजे, आणि मग कलेक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्क्लुजन झालं पाहिजे. 2016ला तुम्हाला पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळाला, तर तुमच्या भावना आता काय आहे?
नाही मला फार आनंद झाला की माझ्या कामाची आणि माझी दखल घेतली गेली माझ्या कामाची. आणि एक देशाचा एवढा मोठा मान मिळणं, जो साधारण छायाचित्रकाराला जो आपलं काम करतो, फोटो काढतो, जशी त्याची हे नाही आहे. म्हणजे फोटोग्राफर ती काय, फोटोग्राफर तर ठीक आहे ना एक साधारण त्या फोटोग्राफरला जर तुम्ही मान दिला आणि सन्मान दिला तर मला वाटतं हा महाराष्ट्रातल्या सगळ्या फोटोग्राफरचा सन्मान होता ॲज फोटोग्राफर म्हणून, आर्टिस्ट म्हणून. आणि फार आनंद झाला. जेनझीचं प्रमाण आता खूप आहे आणि जेनझी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते, तर त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मी जुन्या समाजाचा आहे, जुन्या जमान्याचा आहे. माझं तुम्ही काहीच ऐकू नका. तुम्ही जे करता ना तेच चांगलं करा आणि फार चांगलं करताय है ना. त्या जुन्या बुरसट विचारांचं तुम्ही घेऊच नका. तुम्ही जे करतायत तेच फार चांगलं करतायत आणि ते अजून जोमाने करा, अजून जास्त जोमाने करा. क्रिएटिव्ह आहेत, ते हुशार आहेत आणि त्यांना प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याकडे आणि ते बदल घडवू शकतात. त्यामुळे मला जेनझी म्हणजे माझा एकदम आवडता प्राणी आहे. हां, की जो मला सगळ्या पोस्ट आवडतात त्यांची क्रिएटिव्हिटी आवडते, त्यांचं पद्धत आवडते आणि मला आदर आहे की त्यांच्यामध्ये जात नाही आहे, पात नाही आहे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी आहे आणि ते देशाला एकत्र पाहायचं होतं. तर मला वाटतं ती झेनझी जी आपण जी 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 जो समाज आपण करायला पाहिजे तो झेनझीमध्ये आहे, जो करू शकतो, परिवर्तन करू शकतो, जो वेगळ्या विचाराचा आहे, तो बुरसट विचाराला घेऊन नाही जाणार आहे. आणि त्यामुळे मला झेनझीच्या प्रेमात आहे मी. आता सफाई कामगार त्यांच्या दुर्दशा तुम्ही मांडल्या किंवा मग अशी म्हणालात वैश्य व्यवसाय, त्याबद्दल तुम्ही मांडलं, छायाचित्रांमधून लोकांपर्यंत तुम्ही ते पोहोचवलं, तर ते करत असताना तुम्हाला कोणकोणती आव्हानं आली? आव्हानं नाही आली मला. म्हणजे मी काय करतो ना, मी इन डेप्थमध्ये जायचा प्रयत्न करतो हळूहळू. हे एका दिवसाचं काम नाही आहे. हे परत जाणं, भेटणं, ओळख करणं, त्यांच्याबरोबर ट्रस्ट निर्माण करणं, रिलेशनशिप करणं आणि मग हळूहळू त्यांच्या जीवनात प्रवेश करणं. तर ते ऐकणं त्यांच्याबद्दल. मग ते हळूहळू आहे ती प्रोसेस. त्यामुळे ती फार वेगळ्या पद्धतीने मी एंटर करतो, बोलतो. असं प्रॉब्लेम छोटे मोठे तर प्रत्येकाचे येतात. घरात भांडणं होतात, तर याच्यात तर होणारच होणार. पण मग ते तुम्हाला हे करावे लागतात, तर त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करून पुढे जायचं असतं. तर ते मला असं केव्हा आले नाही. कारण की माझं कॉन्शियस एकदम क्लिअर होतं की मला का करायचे ते फोटो, का काढायचे आहेत. तुम्ही लावणी छायाचित्र प्रदर्शन सुद्धा केले, तर त्याबद्दल काय सांगा? लावणीचं जर मी पश्चिम महाराष्ट्रात लावणीचे फोटोग्राफ केले. तिथे पण लावणीचे कलाकार कसं आहे, ती महाराष्ट्रातले अशी लोककला आहे आणि ती कशी लयाला चालली आहे. तर मग त्यांचं डॉक्युमेंटेशन मला करायचं होतं आणि सांगितलं की अरे आपली एवढी सुंदर कला आहे, तर राज्य शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा कलाकार म्हणून त्यांना मान मिळायला पाहिजे. जो स्टिग्मा आहे त्या ज्या लावणी कलाकारांचा, तो निसटून गेला पाहिजे. तर त्यांना मुंबईमध्ये येऊन त्यांना परफॉर्म करणं किंवा त्याचं एक्झिबिशन करणं, जेणेकरून त्यांना सन्मानाच्या त्याच्यात आलं की ज्यावेळेस तुम्ही नाटक लावणी बघायला त्यावेळेस तुम्ही एक वेगळी दृष्टी असते तुमची. ती दृष्टी इथे मला बदलवायचा प्रयत्न करत होता की तुम्ही परत इथे तुम्ही कला म्हणून आस्वाद घ्या, पण उपभोगाची वस्तू म्हणून करू. असं एक स्वतःच असं माझं पर्सनल मत आहे. तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्ही कॅमेरा घेतलेला, हो. तर मला असा प्रश्न पडलाय की तुम्हाला कॅमेरा शिकवला कोणी? मला कॅमेरा माझे जे प्रोफेसर आहेत बौलेकर म्हणून, मी फाईन आर्ट शिकत होतो आणि त्यांना असं लक्षात आलं की हा गरीब मुलगा आहे, जाम स्ट्रगल करतोय, ह्याला आपण काहीतरी करायला पाहिजे. तर ते मला फोटोग्राफी शिकवायला घेऊन गेले. म्हणजे त्यांनी मला फोटोग्राफीमध्ये जा, काहीतरी याचं होईल, लग्नाचे फोटो काढशील, वाढदिवसाचे काढशील आणि तुझं आयुष्य बरं होईल, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला फोटोग्राफीमध्ये शिकायला पाठवलं. पण त्याच्यानंतर प्रवास वेगळा झाला. आता तुमच्या नावातच सुधारक म्हणून आहे. हो. समाजाला सुधारण्याचं काम जो व्यक्ती करतोय तसं तुम्ही आहात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तुम्ही आज इथं आलात, तुमचा संपूर्ण प्रवास सांगितलात, तुम्ही छायाचित्र काढली, ती लोकांपर्यंत पोहोचवलीत आणि त्याचा कुठे ना कुठं लोकांपर्यंत थोडासा का होईना लोकांना त्याचा फायदा देखील होणार आहे. कारण अनेक समाज आहेत ज्यांच्याबद्दल आपण बोलताना खूप
असं ओके नाही वाटत आहे किंवा बोललंच जात नाही, हो. ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि असेच वेगवेगळी छायाचित्र काढा आणि ते लोकांपर्यंत पोचवा आणि त्यानं एक समाजात परिवर्तन घडावं हीच इच्छा. आणि आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप धन्यवाद.